1879च्या वेळी दरोडा पडला होता. एका त्यावेळीचा वाड्यावर दरोडा पडला होता. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी तो दरोडा टाकला होता त्यांच्या साथीदारामध्ये आणि काय ते 3000 रुपये वगैरे त्यांनी इथून घेतले होते. तर तेव्हा दरोडा टाकताना त्यांनी त्या वाड्यावर दरवाजावर कुऱ्हाडीचे घाव वगैरे म्हणजे असं मारलं होतं. मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, जसं तुम्ही जवळ गेले ना, हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे कुऱ्हाडीचे घाव दिसतात का तुम्हाला? 1879चा वेळचं जे काही घटना घडल्या होत्या तेव्हाचं हे तुम्हाला दिसत असेल. एंट्री केली ती वीस बंद असायची जुन्या काळी. अच्छा, दरवाजे बंद असायचे ते तोडून हां आत आली. अच्छा. गाव वेशीच्या आत होते पहिले. बरोबर. अजून ती वेशी. वाड्यात कसं आहे म्हणजे वाडा आतमध्ये कसा आहे? हा वाडा म्हणजे जुन्या काळी इथं माती याला माळवाज माती अशी होती. जुन्या काळची जी वस्तू वास्तू आमची अजून आम्ही त्याला काही रिनोव्हेशन केलेलं नाही. तुम्ही ना मागच्या मग एक व्हिडिओमध्ये तुमचं पाहतो तळगळ वगैरे पण असं काय पण आहे म्हणजे? आता घरी जुन्या काळी होतं. लोक म्हणले का, मी तर नाही पाहिलेलं पण आमच्या आजोबांच्या काळात म्हणायचे आहे. अच्छा, खंडोबाला जायला भुयार मार्गे असे असायचे बाजूने. किती लांब आहे काय ते मला नाही आयडिया काय असू शकतं. अच्छा अच्छा. म्हणजे ज्या वेळे हा दरोडा पडला त्या पिढीचे तुम्ही पाचवे वंशाचे 1879 साली 79 साली. आणि माझी 5वी पिढी. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी तुमचा मित्र गतीश पाटील. आज आपण धामारी या गावात आलेलो आहे. मित्रांनो, धामारी गावात फार मोठा एक इतिहास आहे. इथं क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी 1879मध्ये याच वाड्यावर एक शस्त्र खरेदीसाठी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी इथं दरोडा टाकला होता 1879मध्ये. तर त्यावेळी इथे या वाड्यामध्ये एक सावकार राहायचे, स्वर्गवासी फौजमल सांकला असं त्यांचं नाव होतं. तर मित्रांनो, ह्या वाड्यावर त्यांनी जेव्हा दरोडा टाकला होता तेव्हा म्हणजे गावाची वेशीवरती त्यांनी एंट्री केली होती. एंट्री केल्यानंतर जेव्हा या वाड्यावर त्यांनी दरोडा टाकला होता तर तिथं कुऱ्हाडीचे म्हणजे घावसुद्धा आहेत. त्यांचे काही दौलतराव नाईक वगैरे काही सहकारी होते त्यावेळी. त्यांच्यासोबत त्यांनी इथं दरोडा टाकला होता म्हणजे इंग्रजाविरुद्ध लढण्यासाठी. तर असंच हा या वाड्याला आपण भेट आणि या वाड्याचे जे वंशज आहेत म्हणजे 5वे वंशज अभिषेक सांगला यांची पण आपण इथं मुलाखत घेणार आहोत. तर मित्रांनो, कोणी नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तर आजचा आपण या वाड्याचा इतिहास जाणू. नमस्कार, माझं नाव अभिषेक चंपालाल सांकला, राहणार धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आमची 5वी पिढी आहे. आमच्या वडिलांची म्हणजे माझ्या आजोबा 5वी पिढी अभिषेक चंपालाल हेमराज पालचंद फौजमल अशी. फौजमल सांकला यांच्या काळात वासुदेव बळवंत फडके यांची बंडाची धामारी म्हणून आमच्या गावाला नाव पडलं. वासुदेव बळवंत फडके यांची इथे बंड पुकारलं त्यावेळेस पहिलं सशस्त्र लढा झाला धामारी गावात. म्हणून आमच्या गावाला धामारी हे गाव बंडाची धामारी असं पुकारलं जातं. वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या काळामध्ये ह्या गावावरती सशस्त्र लढा पुकारला होता. त्यावेळेस त्यांनी आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके यांनी सुरुवात सशस्त्र घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे किंवा सनद घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यांनी त्यावेळेस दरोडे टाकायला सुरुवात केली. आमच्या जुन्या काळी आमच्या घरावरती त्यांनी 5वी पिढी असून तर त्यांनी त्यावेळेस त्यांनी आमच्या गावावरती सशस्त्र लढा त्या गावावरती हे दरोडा टाकला. त्यावेळेस त्यांनी सर्व म्हणजे जे सावकारकी त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध बंड पुकारण्यासाठी सशस्त्र घेण्यासाठी ते पैसे वापरले गेले. आमचं गाव हे सगळं जुनं वेशीच्या आतमध्ये राहिलं होतं. आमच्या पंजोबांच्या काळात इथं हे पहिला दरोडा आमच्या धामारी गावात पडला. तर ह्या गावाला त्याच्यामुळे बंडाची धामारी गाव असं नाव पडले. दादा, या वाड्यात काय काय आहे म्हणजे वाड्यात कसं आहे म्हणजे वाडा आतमध्ये कसा आहे? हा वाडा म्हणजे जुन्या काळी माती याला माळवाज माती अशी होती. जुन्या काळची जी वस्तू वास्तू आमची अजून आम्ही त्याला काही रिनोव्हेशन केलेलं नाही.
तुम्ही ना मागच्या मग एक व्हिडिओमध्ये तुमचं पाहतो तळगळ वगैरे असं काय पण आहे म्हणजे तर घरी जुन्या काळी होतं लोक म्हणले का, मी तर नाही पाहिलेलं पण आमच्या आजोबांच्या काळात म्हणायचे आहे अच्छा. खंडोबाला जायला भुयार मार्गे असे असायचे बाजूने. हम्म. किती लांब आहे काय ते मला नाही आयडिया, असू शकतं. अच्छा अच्छा. म्हणजे ज्या वेळी हा दरोडा पडला हा. त्या पिढीचे तुम्ही मी पाचवे पाचवी वंशाचे. हा. 1889 साली 79 पडला. आणि माझी 5वी पिढी. ठीक आहे, धन्यवाद. धामारीला बंडाची धामारी नाव त्याच्यामुळे हा. पडलं. बालचंद फौजी, नंतर हेमराज बालचंद, अभिषेक चंपालाल हेमराज बालचंद फौजमल अशी 5वी पिढी. म्हणजे एवढ्या 5व्या पिढीपासून तुम्ही व्यापार वगैरे तेव्हा आमचा करत- व्यापारी जुन्या काळी म्हणजे आमच्याकडे सावकारकी असायची. सर्व गावांची आमच्याकडे बँक, जुनी बँक आमची समजा. तेव्हापासून हे घर असंच आहे. त्याला काय खोललं नाही, काय नाही, यांनी काय नाही. तर मी बोलतो आता, तर मंडळींनो, हे समोर दिसतात ते आपल्याला सांकला परिवारचे 5वे वंशज आहेत. त्यांच्या पूर्वीच्या पिढीमध्ये या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी या वाड्यावरती दरोडा टाकला. त्यावेळेस होणारी ही घटना थोडीशी दुःखदायक असू शकते या परिवारासाठी, पण आजचे हे 5वे जे वंशज आपल्यासमोर उभे आहेत यांना त्या गोष्टीचा नक्कीच आनंद असायला पाहिजे की आमच्या त्या काळामध्ये एक स्वातंत्र्य निर्मितीसाठी शस्त्र खरेदी करण्यासाठी जो दरोडा पडला त्याच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या आपल्या वंशजांचा किंवा आपल्या वाड्याचा, आपल्या गावाचा हातभार लागलेला आहे. त्यामुळं आत्ताच्या पिढीने ही गोष्ट तर नक्कीच स्वाभिमानाने सांगितली पाहिजे. आणि विशेष म्हणजे दरोडा पडणे इतकं हे गाव आणि हा परिवार त्या काळात एक असं भारदस्त किंवा आपण सावकार होते, ही एक गोष्ट अभिमानाची आज आपण यांच्यासमोर नमूद करतोय. खालपर्यंत जे माहिती ती सांगितली मी. बरोबर बरोबर अतिशय योग्य आहे. तर क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं पदपर्शन आहे ना, पावन झालेली भूमी आपण म्हणू शकतो. कारण हे आपल्या देशासाठी जे लढत होते खरं म्हणजे इंग्रजांचा अत्याचार रोखण्यासाठी, तर या वाड्यावर त्यांनी एक प्रकारे दरोडा टाकला होता. इथून वेशीतून आज एंट्री केली ती वेश बंद असायची जुन्या काळी. अच्छा. दरवाजे बंद असायचे ते तोडून हां आत आली. अच्छा. गाव वेशीच्या आत होते पहिले. बरोबर. हां हो, हो, हो. अजून ती वेशी. वर नाव आहे की त्याच्यावर? हा, क्रांतीवीर हा, वासुदेव हा, बळवंत हा, फडके. हो. तिथं वर आहे. हां, आहे ना, आहे ना. आता एक सर्वसाधारण एक महिन्याभराच्या कालावधीत हम्म. तिथं स्मारक उभं होते, मोठं स्मारक होतं. अच्छा. चालेल बाबा, धन्यवाद. हो. निघतो चला. या 2 मिनिटं चहा घेऊन जा. चहा सांगितलं. अठराशे 1979च्या वेळी दरोडा पडला होता. एका त्यावेळीचा वाड्यावर दरोडा पडला होता. क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी तो दरोडा टाकला होता त्यांच्या साथीदाराच्या मदतीने, आणि काय ते 3000 रुपये वगैरे त्यांनी इथून घेतले होते. तर तेव्हा दरोडा टाकताना त्यांनी त्या वाड्यावर दरवाजावर कुऱ्हाडीचे घाव वगैरे म्हणजे असं मारलं होतं. मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, जसं तुम्ही जवळ गेले ना, हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हे कुऱ्हाडीचे घाव दिसतात का तुम्हाला? 1879चा वेळचं जे काही घटना घडल्या होत्या तेव्हाचं हे तुम्हाला दिसत असेल. पत्रा वगैरे पडले. तुम्हाला मी कुऱ्हाडीचा घाव दाखवतो. हा घाव दिसतो तुम्हाला कुऱ्हाडीचा? हा कुऱ्हाडीचा घाव आहे आणि हे तेव्हाचं हे दरवाजा. तर मित्रांनो, या जागेवर दरोडा पडला होता. मी तुम्हाला हे दाखवतो पूर्ण की कुऱ्हाडीचा घाव कसा आहे ते बघा. हा बघा, हा तुम्हाला दिसतोय का? हा वाला आहे तो. तर हा पूर्ण वाडा आहे, पाहू शकता तुम्ही. जेव्हा तुम्ही गावाच्या वेशीतून याल ना, इथं मंदिर आहे. त्या मंदिराचं समोरच असं त्यांचं रस्ता आहे आणि समोर दुकान पण आहे. सांकळा नावाचं दुकान आहे. त्या दुकानातून तुम्ही जवळच त्यांना लागूनच हा वाडा आहे, तुम्हाला दिसत असेल.
इकडं पुढं ही गली जाते, तिकडं तांबोळी नावाचं काहीतरी किराणा दुकान, पण त्यांनाही तुम्ही चौकशी केली ते तुम्हाला सांगतील. मित्रांनो तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो. इथं बघा, हे त्यावेळीचं दिवा लावण्यासाठी असेल, अशा बऱ्याच गोष्टी असतील तिथं. तर मित्रांनो, हा धामारी गाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे इथला आपण हा वाडा दाखवलेला आहे आणि इथला इतिहास पण खूप सुंदर आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय. आणि असे नवनवीन आपल्याकडे चॅनलला व्हिडिओ येत असतील, नोटिफिकेशनसाठी तेवढा आठवण ठेवा.